हेलो गाईज, तर मी आहे मयुरी आणि माझ्या आज आहे इंटरमिटंट फास्टिंगचा डे 63. आजचं माझं हे वेट आलेलं आहे 75. दिवसाची सुरुवात मी केलेली आहे नॉर्मल गरम पाण्याने. आज आहे संडे, त्यामुळे संडेची सुरुवात ऑब्व्हियसली माझी लेटच होते, कारण रोज 5 वाजता उठायचं आहे. तर आज मला आराम हवा असतो आणि म्हणून आज लेट झाला आहे. त्यामुळे एक्सरसाइज नाही केली आहे. तर अंघोळ वगैरे उरकून मग देवाची पूजा वगैरे करून मी आजपासून घेणार आहे 2 मील, म्हणजे ब्रेकफास्ट आणि लंच. तर आजच्या माझ्या ब्रेकफास्टमध्ये आहे पोहे, ज्यात शेंगदाणे टाकलेत आणि तेल भरपूर कमी वापरले आणि साखर नाही टाकली आहे. 2 बॉईल एग घेतले आणि डाळ होती थोडीशी, ती पण घेतलेली आहे. याआधी मी फक्त एकच मील दुपारचा लंच करत होती, पण आजपासून मी ब्रेकफास्ट आणि लंच असं करणार आहे. डिनर करणार होती, पण ॲक्च्युली ऑफिसमधून यायला लेट होतो आणि मग जमत नाही, त्यामुळे ब्रेकफास्ट आणि लंच माझ्यासाठी बेस्ट आहे. तर उद्यापासून बघूया की माझं वजन वाढतं आहे, कमी होतं आहे की तेवढंच राहतं आहे, काय होतं आहे ते बघूया. आता पटकन रेडी होऊन मी जाते आज बाहेर, म्हणजे दादरला जाते आहे. तर पटापट रेडी होती आहे. गाईज, तुम्हाला एक सांगते, म्हणजे वेट लॉस नंतर आपण जेव्हा स्वतःकडे बघतो ना, आणि तो जो आत्मविश्वास असतो ना, तो खरंच शब्दात नाही सांगता येत, तो फक्त अनुभवायला भेटतो. 2 मोटिवेशनचे शब्द तुम्हाला ऐकून मी आता पटकन निघते. तर आज मी, माझी मम्मी आणि माझ्यासोबत माझी एक बहीणसुद्धा आहे, जेव्हा आम्ही दादरला जातो आहे. माझी बहीण म्हणजे मामाची मुलगी, तिने, आणि म्हणजे आम्ही 1 जानेवारीला भेटलो होतो, तेव्हा तिने मला जे बघितलं होतं, तिने आज बघितलं जेव्हा मला, तिचे रिॲक्शन आहे ते लिटरली शूट करण्यासारखे होते. म्हणजे शॉक झाली ती मला बघून, आणि मला पण हे बघून छान वाटलं की माझे रिझल्ट्स विजिबल आहेत. तर आता आम्ही दादरला पोचलो आणि लिटरली एवढी गरमी होत होती की मला केस बांधावी लागली, एवढी गरमी होते. तर मी दादर वेस्टला एक स्वामींचं मठ आहे, तिथे जात होतो. तर तिथे गेलो, मस्त स्वामींचं दर्शन घेतलं आणि इतकं प्रसन्न वाटतं ना इथे आल्यावर. एकदम मस्त दर्शन झालंय. बसलो तिथे थोडा वेळ आणि खरंच खूप छान वाटतं, असं प्रसन्न वाटतं. एवढ्या गरमीमध्ये पाणी हवंच होतं, पण साधं पाणी काय भेटलं नाही, म्हणून थंड पाणी पियाली आहे मी. आणि लिंबू पाणीसुद्धा तिथे होतं, तर तिथे मी विदाऊट शुगर असं लिंबू पाणी पियाली आहे. आणि सगळं बघता बघता थोडी छोटी मोठी शॉपिंग करता करता लंचचा टाईम झाला. तर आज मी बाहेरचं जेवली, आणि त्यामध्ये पण मी हॉटेलमध्ये एवढी गर्दी होती, सगळ्याच पण मला भेटलं त्या हॉटेलमध्ये. आम्ही गेलो आणि तिथे मी दाल खिचडी मागवली आणि 2 बॉईल एग आणि दह्याचा रायता, असं आज मी बाहेरचं जेवलेली आहे. फर्स्ट टाईम म्हणजे 2-2.5 महिन्यानंतर बाहेरचं खाल्लं आहे. आणि एवढी गर्दी आहे, भरपूर थकलेली आज दिवसभर चालून 10,000च्या वर स्टेप आरामात झाले असतील आज. घरी आल्यानंतर रात्री झोपायचं होतं आणि सॉल्टेड लाईम वॉटर 1 ग्लास पिऊन मस्तपैकी झोपली. खूप दमली होती. चला भेटूया उद्या, बाय.